आय होप आय एम ऑडिबल टू एव्हरीवन. माझा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचतोय. एक 2 मिनिटात आपण मीटिंग सुरू करूया. एमपीएससीच्या सर्व परीक्षांचं पॅटर्न, एमपीएससीच्या परीक्षांचा अभ्यास, एमपीएससीच्या सर्व परीक्षांचे अभ्यास साहित्य, या गोष्टीची चर्चा आपण आज करणार आहोत. एमपीएससी हा जो आयोग आहे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, किंवा त्याला मराठीत महाराष्ट्र लोकसेवा आयोग असं म्हटलं जातं. हा आयोग महाराष्ट्र राज्यातल्या वेगवेगळ्या विभागांसाठी अधिकारी जे क्लास 1 दर्जाचे असतील किंवा क्लास 2 दर्जाचे असतील किंवा क्लास 3 दर्जाचे असतील, गट अ, गट ब आणि गट क, अशा 3 लेवलवर अनेक अधिकारी निवडण्यासाठी दरवर्षी परीक्षा घेतं. विविध विभागामध्ये जशा जशा वॅकन्सीज असतील, जशा जशा जागा असतील, त्या प्रमाणात एमपीएससी हा आयोग दरवर्षी जाहिरात काढतं. त्या जाहिरातीला आपल्याला अप्लाय करायचं असतं आणि त्याच्या त्या परीक्षेच्या ज्या स्टेजेस आहेत त्या आपल्याला पार करायच्या असतात. एमपीएससी मध्ये नेमक्या कोणत्या जागा असतात, एमपीएससीतून कोणत्या परीक्षा होतात, त्या परीक्षांचा पॅटर्न कसा आहे, त्याच्यासाठी आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे, एमपीएससीच्या कोणत्या स्टडी टेक्निक्स आहेत का, एमपीएससी ही यूपीएससी, बँकिंग, स्टाफ सिलेक्शन यापेक्षा कशी वेगळी परीक्षा आहे, एमपीएससीची तयारी करणारा कॅन्डिडेट एमपीएससीची तयारी करता करता दुसऱ्या कोणत्या परीक्षा देऊ शकतो, एमपीएससीची परीक्षा कोणत्या वर्षापासून कोणत्या वर्षापर्यंत देता येते, एमपीएससीला गेल्या वर्षीपासून अटेम्प्ट लिमिट लागू झालेलं आहे, एमपीएससीचा पॅटर्न ऑब्जेक्टिव्ह आहे, डिस्क्रिप्टिव्ह काही ठिकाणी आहे का, एमपीएससी मध्ये कोणते विषय जास्त महत्वाचे असतात, एमपीएससी मध्ये जो अभ्यास करावा लागतो तो महाराष्ट्र आणि इंडिया असं फोकस करावा लागतो, जगाच्या संबंधित काही प्रश्न येतात का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या डिस्कशन मध्ये शोधण्याचा प्रयत्न करूया. एमपीएससी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या ज्या परीक्षा आहेत त्या किती अवघड असतात, किती सोप्या असतात, किंवा एखाद्या कॅन्डिडेटने ठरवलं की मला एकाच वेळी एमपीएससी आणि यूपीएससी दोन्ही द्यायचंय, किंवा एखाद्या कॅन्डिडेटने ठरवलं की मला एमपीएससी करता करता बँकिंग द्यायची, तर ते शक्य होईल का, किंवा नेमकं त्याच्यासाठी कशी तयारी करावी लागेल, एमपीएससीची तयारी करताना बेसिक पुस्तकं कोणती वाचायची आहेत, हळूहळू त्याच्यात प्रोग्रेस आपल्याला कशी करायची आहे, या सर्व गोष्टींची डिटेल माहिती आपण आजच्या लेक्चर मध्ये घेऊया. एमपीएससी मधून साधारणतः या 5 वेगवेगळ्या परीक्षांसाठी अर्ज मागवले जातात. राज्यसेवा परीक्षा, संयुक्त गट ब, पीएसआय एसटीआय एओसो, संयुक्त गट क, टॅक्स इन्स्पेक्टर, एक्साइज इन्स्पेक्टर क्लर्क, महिला बाल कल्याण विभाग आणि वनसेवा. त्यानंतर काही एमपीएससीतून इतर तात्पुरत्या स्वरूपात, म्हणजे ज्या वर्षी त्या विभागाला त्या जागा भरायच्या असतील तेव्हाच, अभियांत्रिकी सेवा असेल, न्याय सेवा असेल, पशुधन सेवा असेल, प्राध्यापक भरती असेल, फूड टेक्नॉलॉजीच्या काही जागा यावर्षी एमपीएससी भरणार आहे, किंवा अशा इतर वेगवेगळे विभाग असतं की ते एमपीएससी म्हणजे या आयोगाला, महाराष्ट्र कमिशन पब्लिक सर्व्हिस कमिशनला रिक्वेस्ट करतं की आम्हाला या आमच्या विभागात एवढे एवढे अधिकारी पाहिजेत, तर तुम्ही परीक्षा घेऊन त्यांना आम्हाला सुपूर्त करा किंवा त्यांना निवडा, राईट. तर जसं जशा जागा वॅकंट होतील, त्या जागा कशा वॅकंट होतील, ज्या नवीन भरती आहे, की जुने कर्मचारी, जुने अधिकारी जेव्हा रिटायर्ड होतात, तिथे जेव्हा वॅकन्सीज तयार होते तेव्हा त्या विभागाच्या एक विभागाचा अहवालानुसार त्या जागा भरल्या जातात, त्या एमपीएससी कडून भरल्या जातात. एमपीएससी मध्ये अभ्यास करताना मुख्यतः कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की जेणेकरून कमी कालावधीत आपल्याला यश मिळू शकतं. यशाला कोणताही शॉर्टकट नसतो, यशाला मेहनत घेणं खूप जास्त आवश्यक असते. इथे स्पर्धा आहे तर आपल्याला तेवढी त्या स्पर्धेत टिकण्यासाठी तेवढी स्पर्धा क्रॅक करण्यासाठी तेवढी आपल्याला मेहनत घ्यावी लागणार आहे. ती मेहनत घेताना किती राईट पद्धतीने घ्यावी,
कोणासोबत घ्यावी, कोणती पुस्तकं वाचून घ्यावी, किती वेळ द्यावी, याचा विचार आपण सुरुवातीच्या टप्प्यावर करायला पाहिजे. एमपीएससीचा अभ्यास करताना बऱ्याचदा असं होतं की आपण एक एमपीएससीच्या ज्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत त्यांचा अभ्यासक्रम बऱ्यापैकी समान असतो. परंतु एखादी परीक्षा टार्गेट ठेवून बाकी सोबत इतर परीक्षा देत राहिल्यावर आपल्याला कमी वेळात, समजा एखाद्या परीक्षेत अपयश आलं तर दुसऱ्या परीक्षेत यश मिळू शकतं आणि आपले नोकरीची जी चणचण आहे ती मिटू शकते किंवा नोकरी म्हणून एक सेट होऊ शकतं. आपलं स्वप्न जे लाँग टर्म असेल, समजा एमपीएससी मधून डीसी, डीवायएसपी व्हायचं, तर निदान राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करताना गट क च्या परीक्षा दिल्या, गट ब च्या परीक्षा दिल्या किंवा इतर विभागांच्या परीक्षा दिल्या, तर आपल्याला साधारणतः गव्हर्नमेंटमध्ये एंट्री होऊन नोकरी मिळू शकते आणि आपण आपल्या परत पुन्हा ध्येयासाठी काम करू शकतो. एमपीएससी मध्ये साधारणतः बाकीच्या ज्या सगळ्या परीक्षांचा अभ्यासक्रम आहे, साधारणतः तसाच अभ्यासक्रम आहे. ढोबळमानाने सुरुवातीला जर विषय बोलायचे झाले, आपण अभ्यासक्रमाबाबत डिटेल बोलूयाच, पण तत्पूर्वी एक जनरल आढावा जरी घ्यायचा झाला तरी नेमके कोणते कोणते विषय एमपीएससी मध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत. जे नवीन कॅन्डिडेट आहेत, काही अंडर ग्रॅज्युएट्स आहेत, काही 12th पास आउट आहेत, तर त्या सर्वांना समजेल या दृष्टीने मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. इतर काही पॉइंट्स मिळतीलच, तरी आपण बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करू. एमपीएससी मध्ये साधारणतः इतिहास आपल्याला अभ्यासायचा असतो. इतिहास जो आहे तो आधुनिक भारताचा आणि समाज सुधारकांचा महत्वाचा आहे. त्यानंतर राज्यसेवा परीक्षेमध्ये मध्ययुगीन भारत आणि प्राचीन भारत आपल्याला अभ्यासायचा असतो. राज्यव्यवस्था जी आहे ती अभ्यासायची आहे. राज्यव्यवस्था अभ्यासताना आपल्याला आपल्या संविधानाचा अभ्यास करणं, आपल्या न्यायव्यवस्थेचा अभ्यास करणं, आपल्या कायदे मंडळाचा अभ्यास करणं आवश्यक असतं. त्यानंतर आपल्याला सामान्य विज्ञानाचा काही घटक अभ्यासायचा आहे. त्यानंतर अर्थव्यवस्था, जी भारतीय अर्थव्यवस्था अभ्यासायची आहे. त्यानंतर भूगोल, भारताचा आणि महाराष्ट्राचा स्पेसिफिकली अभ्यासायचा आहे. त्यानंतर चालू घडामोडी आपल्याला अभ्यासायच्या असतात. गणित, बुद्धिमत्ता चाचणी, उतारे आणि सोबत इंग्लिश आणि मराठीचं ज्ञान आपल्याला ढोबळमानाने सगळ्या परीक्षेमध्ये हे विषय दिसतात. त्यानंतर पीएसआय सारख्या परीक्षेमध्ये लॉचा किंवा कायद्याचा अभ्यास डिटेलमध्ये आपल्याला करावा लागतो. टॅक्स असिस्टंटला आपल्याला बऱ्याचदा काही विशिष्ट सिलेबस आहे. महिला बाल कल्याणला आपल्याला बालमानसशास्त्र याचा अभ्यास थोडासा जास्त करावा लागतो. वनसेवेमध्ये सायन्सचा काही भाग आहे. एसटीआय साठी इकॉनॉमिक्सचा अभ्यास जास्त करावा लागतो. एएसओ साठी राज्यव्यवस्थेचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे थोड्या बहुत फरकाने प्रत्येक परीक्षेला एक थोडासा अभ्यास कमी जास्त प्रमाणात होतो. त्या परीक्षेला टार्गेट ठेवून जर अभ्यास केला तर तो अभ्यास लवकर पूर्ण आपला होऊ शकतो. सुरुवातीला या सगळ्या परीक्षांचे टप्पे पाहूया आणि त्यात मिळणारी पद पाहूया. राज्यसेवा परीक्षा ही सर्वात महत्वाची परीक्षा मानली जाते. अनेक जणांना म्हणजे यूपीएससी करणाऱ्यांना या परीक्षेचं आकर्षण असतं आणि संयुक्त गट देणाऱ्यांनाही या परीक्षेबद्दल एक आकर्षण असतं. एमपीएससी करणारा प्रत्येक कॅन्डिडेट सर्व परीक्षांचे फॉर्म भरत असतो, परंतु त्याचा एक फोकस ठरलेला असतो. तो आपला प्रत्येकाचा ठरलेला पाहिजे की मला नेमकं कोणत्या एक्झाम मध्ये आणि कोणतं पद मिळवायचं आहे. तर पद म्हणून त्यांना आपल्याला लक्षात आलं पाहिजे की राज्यसेवा परीक्षेमधून डीवायएसपी, उपजिल्हाधिकारी, डेप्युटी कलेक्टर, ज्याला आपण म्हणतो डेप्युटी सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस, डीवायएसपी, कक्षाधिकारी, तहसीलदार, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, नायब तहसीलदार, कौशल्य विकास अधिकारी, उद्योग अधिकारी, शिक्षण अधिकारी, अशी वेगवेगळी पदं आपल्याला राज्यसेवे परीक्षेमधून मिळतात. त्यात काही गट अ ची पदं आहेत तर काही गट ब ची पदं आहेत. राज्यसेवा परीक्षेचा टप्पा हा दीर्घ असतो.
थोडी एक्सटेन्सिव्ह प्रोसेस असते, पूर्व, मुख्य आणि मुलाखत. ओके. या 3 स्टेजेसवर ही राज्यसेवा परीक्षा होते. संयुक्त गट ब जी आहे ती PSI, STI, ASO परीक्षा पूर्व आणि मुख्य आहे. संयुक्त गट ब ला मुलाखत हा टप्पा नसतो. PSI ला फिजिकल आणि मुलाखत. PSIचं जे फिजिकल आहे तेही आता क्वालिफाईंग नेचर झालेलं आहे. त्यानंतर संयुक्त गट ब ला पूर्व आणि मुख्य आहे फक्त. वनसेवा जी आहे रेंज फॉरेस्ट ऑफिसर या पदासाठी जी वनसेवेची MPSC कडून परीक्षा घेतली जाते त्याच्यासाठी लेखी परीक्षा आणि मुलाखत. वनसेवा पूर्व, वनसेवा मुख्य आणि मुलाखत अशी परीक्षा असते. आणि महिला बाल कल्याण विभागाच्या जे जागा भरल्या जातात त्याच्यातून लेखी एक परीक्षा आणि मुलाखत असते. इतर परीक्षांसाठी वेगवेगळ्या पात्रता आहेत. मुख्य परीक्षा आहे आणि इंटरव्ह्यू असतो. अभियांत्रिकीच्या असतील, काही ज्युनियर इंजिनियर्सच्या असतील, काही PWD खात्यामध्ये असतील. तिथे तुमची इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग जास्त क्वालिफाईंग राहते. यानंतर MPSC कडून AMUI किंवा RTO या पदासाठी परीक्षा घेतली जाते. तिथे तुमची मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिग्री ग्राह्य धरली जाते. यानंतर राज्यसेवा परीक्षेबाबत डिटेल बोलायचं म्हटलं, राज्यसेवा परीक्षा ही साधारणतः राज्यसेवा परीक्षेमध्ये आपल्याला हे 3 टप्पे दिसतात. पूर्व, मुख्य आणि मुलाखत. याचा अभ्यासक्रम डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. राज्यसेवा पूर्वची जी परीक्षा असते तिचा साधारणतः जरी आता कोविडमुळे वेळापत्रक जरा पाठीपुढे झालेलं आहे, परंतु साधारणतः वर्षाच्या सुरुवातीच्या टप्प्याला म्हणजे मार्च एप्रिलच्या दरम्यान पूर्व असते. त्यानंतर 3 महिन्यानंतर मुख्य परीक्षा असते आणि मुख्य परीक्षेनंतर 2-3 महिन्याने मुलाखत असते. तर रेग्युलर कालावधी म्हणजे कोविड नसतानाच्या पिरियडमध्ये असं टाइम टेबल जनरली फॉलो केलं जातं. राज्यसेवा पूर्व परीक्षेला अनेक विद्यार्थी फॉर्म भरतात. त्यांचं प्रमाण आत्ताच्या दिवसात खूप वाढत चाललेलं आहे. ओके. राज्यसेवा परीक्षेचा तून आपल्याला गट अ आणि गट ब या दर्जाचं पद मिळतं. त्यामुळे या राज्यसेवा परीक्षेबद्दल आकर्षण आहेच आहे. या राज्यसेवा परीक्षेसाठी पूर्णतः ही परीक्षा पूर्व आणि मुख्य ही MCQ आहे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आहे. इथे तुम्हाला लिहायचं नाही आहे. फक्त मराठी आणि इंग्रजीच्या निबंधाला किंवा डिस्क्रिप्टिव्ह पेपर जो मराठी आणि इंग्लिशचा आहे त्याला सोडून बाकी सगळं तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह आहे. ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी समजा प्रिव्हियस इयर क्वेश्चन व्यवस्थित अनालाइज केले आणि प्रश्न सोडवण्याची सराव दररोज ठेवला तर इझिली याच्यात चांगले मार्क मिळू शकतात. प्रत्येक परीक्षेला अप्रोच करताना त्या परीक्षेचा मेथड, त्या परीक्षेची गरज समजून घेऊन त्याचा अभ्यास केला पाहिजे. ठीक आहे. जेवढी परीक्षेची गरज तुम्ही लक्षात घ्याल, MPSC ला राज्यसेवेतून नेमके कोणते स्किल्स असलेले अधिकारी पाहिजेत किंवा कोणत्या गोष्टी असलेले अधिकारी पाहिजेत, ह्या गोष्टी जेवढ्या जास्त समजतील तेवढा तो अभ्यास परफेक्ट होईल. अभ्यास व्यवस्थित करण्यासाठी कोणतं काय थंब रूल आहे? MPSCचा अभ्यास समजा, MPSCच्या कोणत्याही परीक्षेचा जो अभ्यास आहे तो करण्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, सिलेबस आणि फिक्स बुक लिस्ट, ठराविक पुस्तकांची यादी याच्या आधारे हा अभ्यास करायला पाहिजे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजे मागील सगळ्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या व्यवस्थित त्यांचं विश्लेषण करून त्या आधारे आपल्याला महत्वाचे घटक शोधून MPSC नेमके कोणत्या परीक्षेत कसे प्रश्न विचारते, कोणत्या घटकावर किती प्रश्न विचारते, किती ऑब्जेक्टिव्ह असतात, किती अनालिटिकल असतात, किती फॅक्ट ओरिएंटेड असतात, या गोष्टी आपल्याला स्वतःहून समजून घ्याव्या लागतात. ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन विश्लेषणाची प्रोसेस जेवढी स्ट्रॉंग असेल तेवढा तो त्या परीक्षेचा आवाका आपल्याला लक्षात येईल. आवाका लक्षात आल्यावर तो अभ्यासक्रम आपल्याकडून पूर्ण होईल. नाहीतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम एवढा मोठा असतो
म्हणजे इन्क्लुडिंग द सन, एव्हरीथिंग अंडर द सन इन्क्लुडिंग द सन असं म्हटलं जातं, की सूर्याखालचं सूर्य धरून सगळं, पृथ्वीवरचं सगळं, राईट? असा अभ्यासक्रम आहे आपल्याला, असं धरलं जातं. परंतु प्रत्येक परीक्षेला एक फिक्स अभ्यासक्रम आहे. तोही प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या आधारे आपल्याला टू द पॉइंट किंवा प्रिसाइज करता येतो. तर ते प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या अनालिसिसने ते करता येईल. मी तुम्हाला आता कोणत्याही स्पर्धा परीक्षेची की सुरुवातीला सांगितली, की प्रिव्हियस इयर क्वेश्चन, अभ्यासक्रम आणि ठराविक पुस्तक सूची याच्या आधारे तो तुमचा अभ्यास तुम्हाला कमी वेळात जास्त अचीव्ह करता येईल. आता आपण जो पॅटर्न आहे त्याच्याबद्दल डिस्कस करू. राज्यसेवेतून मी सांगितलं गट अ आणि गट ब ची पदं मिळतात. डिग्री झालेला किंवा डिग्रीच्या शेवटच्या वर्षी प्रत्येकाला जो कॅन्डिडेट आहे त्याला परीक्षेला बसता येतं. गेल्या वर्षीपासून राज्यसेवा परीक्षेमध्ये अटेम्प्ट आलेले आहेत. म्हणजे तुम्ही डिग्रीच्या लास्ट इयरला असताना परीक्षा देऊ शकता. तर तुम्ही लास्ट इयरला साधारणतः 19 ते 21 वर्षाचे असता. तिथून पुढे 10 वर्ष म्हणजे एज लिमिट एमपीएससी बाबत खूप वाढत चाललेलं आहे. म्हणजे 32, 38, 43 असं एज लिमिट, अप्पर एज लिमिट झालेलं आहे. त्याच्यामुळे अप्पर एज लिमिटची चिंता सध्या नाहीये. परंतु अटेम्प्टची चिंता आहे. म्हणजे तुम्ही राज्यसेवा परीक्षा या तुम्हाला जेवढे अटेम्प्ट्स आहेत, जेवढे वर्ष तुमच्याकडे आहेत 21 वर्षानंतर, तर त्यावेळेस तुम्ही 6च वेळा ही परीक्षा देऊ शकता. ओपन कॅटेगरी असेल तर. ठीक आहे. ओपन कॅटेगरी खुला प्रवर्गाला ही परीक्षा, राज्यसेवा परीक्षा 6 वेळा देता येते आणि इतर ज्या एमपीएससीच्या परीक्षा आहेत, त्या इतर ज्या आहेत त्या खुल्या वर्गाला 6 वेळा देऊ शकते. एक परीक्षेचा अटेम्प्ट धरला जातोय. ओके. तर ही 6 वेळा जेव्हा तुम्ही परीक्षा देता, तेव्हा तुम्ही पहिल्यांदा समजा पूर्व, मुख्य आणि मुलाखत पूर्व आणि मुख्य पास झालात. मुलाखतीला क्वालिफाय नाही झाला. तर दुसऱ्या वर्षी तुम्हाला परत पूर्व, मुख्य आणि मुलाखत असा टप्पा आहे. असं तुम्ही 6 वेळा ही परीक्षा देऊ शकतात. ओबीसी कॅन्डिडेट जो आहे त्यांना 9 अटेम्प्ट आहेत. एससी-एसटीला अटेम्प्टची मर्यादा नाही. ओके. कोणत्याही विद्यापीठाची ओपन युनिव्हर्सिटी असेल, वायसीएम असेल, इग्नू असेल किंवा मुंबई युनिव्हर्सिटी, बामू युनिव्हर्सिटी, कोणतीही महाराष्ट्रातली, भारतभरातली युनिव्हर्सिटी जी आहे ती तुम्हाला देता येते. तुमच्याकडे महाराष्ट्राचं डोमासाईल असणं एमपीएससीच्या परीक्षा देण्यासाठी महत्वाचं आहे. ओके. एमपीएससीची ही राज्यसेवेची जी परीक्षा आहे तिचा पूर्वचा अभ्यासक्रम काय आहे? पेपर 1 जो 200 मार्काला आहे, 2 तास असतात. सामान्य अध्ययनचा हा पेपर असतो, जनरल स्टडीजचा. या पेपरमध्ये सामान्य अध्ययनाच्या या पेपरमध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात. जसं मी म्हटलं, पूर्व आणि मुख्य सगळीकडे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत. विधान दिलेलं असणार, त्याच्या खाली 4 पर्याय असणार. 4 पर्यायापैकी एक उत्तर बरोबर आणि 3 चुकीचे असणार. तुम्हाला बरोबर उत्तर शोधायचं असतं आणि तुम्हाला एक आन्सर की दिलेली असते. सॉरी, ओएमआर शीट दिलेली असते. ओएमआर शीटमध्ये नंबर वाईज 1 ते 100 असे नंबर असतात आणि त्या प्रत्येक नंबरच्या पुढे 4 गोळे असतात. तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर, पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्या पहिल्या नंबरच्या समोर गोळा करायचं असतं, की ए आहे का, बी आहे का, सी आहे का, डी आहे. ओके. हे बेसिक गोष्ट झाली. याच्यानंतरची जी प्रिलिमला जे आपल्याला विचारले जाणार आहे पूर्वच्या पेपर 1 मध्ये, आपल्याला पहिला जो टॉपिक आहे तो चालू घडामोडीचा आहे. त्याच्यात राष्ट्रीय, राज्य आणि आंतरराष्ट्रीय महत्वाच्या घडामोडी विचारल्या जातील. त्यानंतर हिस्ट्री ऑफ इंडिया, भारताचा इतिहास, ठीक आहे. त्यातही महाराष्ट्राचा विशेष आणि भारतीय स्वातंत्र्य लढा असा सिलेबसचा आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे. भारताचा इतिहास आपल्याला करायचा आहे. याच्यात तुम्हाला प्राचीन भारताचे काही प्रश्न येतात, मध्ययुगीन भारताचे काही प्रश्न येतात आणि भारताच्या स्वातंत्र्य चळवळीवर प्रश्न येतात. महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य चळवळीवर प्रश्न येतात. महाराष्ट्र आणि समाजसुधारकांवर काही प्रश्न याच्यात येतात. त्यानंतर
महाराष्ट्र, इंडिया आणि जग, भूगोल. फिजिकल, सोशल आणि इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक, सामाजिक आणि भौतिक. राजकीय, भौतिक, भूगोल तुम्हाला अभ्यासायचा असतो. याच्यात महाराष्ट्र, भारत आणि जग या 3 टप्प्यावरचा भूगोल अभ्यासणं अपेक्षित आहे. त्यानंतर राज्यव्यवस्था आणि प्रशासनचा टॉपिक आहे आपल्याला. राज्यव्यवस्था आणि प्रशासन भारताची आणि महाराष्ट्राची या इथे विचारले जातात. त्याच्यात आपल्याला संविधान, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, शहरी प्रशासन आणि ग्रामीण प्रशासन, पब्लिक पॉलिसीज आणि राईट इश्यूज असे टॉपिक आहेत. पूर्वचा पेपर 1 चा डिस्कस करतोय मी. त्यानंतर अर्थव्यवस्था आहे, भारतीय अर्थव्यवस्था. इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट. त्यात शाश्वत विकास असेल, लोकसंख्या असेल, दारिद्र्य असेल, समावेशन असेल किंवा सामाजिक क्षेत्रातले विविध उपक्रम असतील, असे विचारले जातात. त्यानंतर जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंट इकॉलॉजी म्हणजे पर्यावरण परिस्थितिकी, जैवविविधता, वातावरण बदल. आणि याच्यात असं मेन्शन केलंय की याच्यात स्पेशलायझेशन नकोय. ओके. तर पर्यावरणासंबंधाची काही विधानं असतील, पर्यावरणासंबंधित काही ज्या कन्सेप्ट असतील त्या इथं विचारल्या जातील. पेपर 1 मध्ये सामान्य अध्ययनाच्या टॉपिक मध्ये जनरल सायन्स म्हणजे सामान्य विज्ञानाचे काही प्रश्न असतात. जसं आता कोविड आहे, संसर्गजन्य रोग कोणते, असंसर्गजन्य रोग कोणते, काही टेक्नॉलॉजीचे प्रश्न काही विचारले जाऊ शकतात. ओके. अशा या विषयावर पूर्व पेपर 1 ला काही प्रश्न असतात. पूर्व पेपर 2 जो आहे तो सीसॅट, त्याला असं जनरली पॉप्युलरली आपण असं म्हणतो, सिव्हिल सर्व्हिस ऍप्टिट्यूड टेस्ट. या टेस्टमध्ये तुम्हाला गणित, बुद्धिमत्ता आणि उतारे या 3 गोष्टीवर, या 3 घटकांवर प्रश्न विचारले जातात. याच्यात तुम्हाला उतारे दिलेले असतात, पॅसेजेस दिले असतात, त्याच्या आधारे खाली प्रश्नोत्तरे असतात. ते पॅसेज वाचून तुम्हाला त्याची उत्तरं लिहायची असतात. साधारणतः याच्यात 200 गुणाला 80 प्रश्न असतात पेपर 2 मध्ये. 2.5 मार्काचा एक प्रश्न असतो. याच्यात उतारे तुम्हाला जवळ-जवळ 10 ते 11 उतारे तुम्हाला इथे दिलेले जातात. उतारांमध्ये इथे 2 प्रकारचे उतारे असतात. एक तुमचा भाषा म्हणजे मराठी आणि इंग्लिशचं ज्ञान तपासणारे असतात आणि दुसऱ्या प्रकारचे जे उतारे आहेत, ते तुमचं आकलन चेक करतात, तुमचं कॉम्प्रिहेन्शन चेक करतात. त्यानंतर गणितामध्ये तुम्हाला काही गणितं दिलेली असतात, जी बेसिक न्यूमरसीच्या आधारावर असतात. ती तुमच्या 10वीच्या पातळीची असतात, 10वीच्या लेव्हलची. त्याच्यात काळकाम वेग असेल, सरासरी असेल, गुणोत्तर व प्रमाण असेल, रेल्वे डिस्टन्स असेल, परत हे असे वेगवेगळे जे आहेत किंवा बुद्धिमत्ता चाचणीचे काय असतं, तुम्हाला त्याच्यावर घड्याळाची गणित असतात, काही सिलॉजिझम असतं, डेटा इंटरप्रिटेशन असतं. ओके. बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित हे तुम्ही यापूर्वी स्कॉलरशिपच्या परीक्षेत असताना ते दिलं असतं. तर याचा एक सराव लागतो. पेपर 2 ला तुम्हाला गणित, बुद्धिमत्ता, पॅसेजेस आणि डिसिजन मेकिंग. डिसिजन मेकिंग मध्ये तुम्हाला काही सिच्युएशन दिलेली असते आणि तिथे तुम्हाला कन्सिडर करून एक योग्य असणारं उत्तर शोधायचं असतं. म्हणजे समजा तुम्ही एका जिल्ह्याचे अधिकारी आहात आणि तुमच्या तिथे असा-असा प्रसंग घडलेला आहे. त्याला तुम्ही कसं उत्तर द्याल, तो कसा सोडवाल? अशा स्वरूपाचे डिसिजन मेकिंगचे काही प्रश्न या पेपर 2 मध्ये असतात. अशा 80 प्रश्नामध्ये हे 4ही घटक असतात. पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये तुम्हाला मिळणारे, दोन्ही याच्यात मिळणारे मार्क तुम्हाला मुख्य परीक्षेला घेऊन जातात. साधारणतः 400 पैकी 197, 180 किंवा 40 ते 50% मेरिट पूर्वचं लागतं. या दोन्ही पेपरचे मार्क इथं ग्राह्य धरले जातात. यूपीएससीच्या बाबतीत थोडंसं वेगळं आहे. यूपीएससीच्या बाबतीत पेपर 2 हा क्वालिफाईंग स्वरूपाचा आहे. म्हणजे पेपर 2 मध्ये तुम्हाला 33% मार्क मिळवायचे असतात.
परंतु एमपीएससीच्या बाबतीत तुम्हाला दोन्ही पेपर 1 आणि पेपर 2 ला मार्क मिळवून मुख्यला जाता येतं. ओके. 40 ते 50% साधारणतः मेरिट लागतं. म्हणजे 400 पैकी साधारणतः 180, 190, 160 असं मेरिट लागतं. ते दरवर्षी असलेल्या जागा मुलांचे टॉपर्स मुलांचे मार्क आणि कॅटेगरी या 3 गोष्टींच्या आधारे ते मेरिट ठरतं. प्रत्येक कॅटेगरीनुसार ते मेरिट लागतं. म्हणजे जनरलचं मेरिट वेगळं असेल, ओबीसीचं वेगळं असेल, बाकी एनटीडी, एनटीसी आणि ईडब्ल्यूएसचं वेगळं लागेल. ओके. एसईबीसी आधी होतं, ते आता रद्द झालेलं आहे. त्यांना ईडब्ल्यूएसचा ऑप्शन दिलेला आहे, इकॉनॉमिकली विकर सेक्शन. तर त्याच्यातही आरक्षणाचा एक वेगळा मुद्दा आहे की त्याचं कसं होईल, त्याच्यावर थोडंसं आपण डिस्कस नंतरच्या भागात करूयात. मुख्यला जेव्हा तुम्ही पूर्वला पेपर 1 आणि 2 मध्ये 40% वरती मार्क मिळून 400 पैकी 190 पेक्षा वर किंवा मार्क मिळून तेव्हा मुख्यला जाता, तेव्हा तुम्हाला मुख्यचा जो अभ्यास आहे, तत्पूर्वी पूर्वच्या परीक्षेमध्ये तुम्हाला इंग्लिश आणि मराठी अशा 2 भाषेत प्रश्न दिलेले असतात. बऱ्याच जणांना एमपीएससी इंग्लिश मीडियम मधून करायची असते, तर त्यांनाही तसे बुकलेट्स अवेलेबल आहेत. आयोग देताना इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत प्रश्न देतं. आपल्याला जी भाषा सोयीची आहे किंवा जी समजणारी आहे त्यानुसार आपल्याला तयारी करता येते. परंतु प्रत्येक विद्यार्थ्याला, एमपीएससी देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेंवर कमांड मिळवणं अपरिहार्य, कंपल्सरी असतं, म्हणजे गरजेचं असतं. मुख्य परीक्षेला जेव्हा तुम्ही जाता, मुख्य परीक्षेला जो तुम्हाला मराठी इंग्रजी जे आहे, मुख्य परीक्षेला जे तुम्हाला मराठी इंग्रजी आहे, त्यामध्ये 100 मार्काला लेखी परीक्षा असते. त्याच्यात तुमचं एसे रायटिंग असेल, त्याच्यात तुमचं समरी रायटिंग, प्रिसाइज रायटिंग असेल, सारांश लेखन म्हणतो आपण त्याला. त्याच्यात तुमचं भाषांतर असतं. तर ते असं 100 मार्कांचं तुमच्या भाषेचं ज्ञान तपासणारा तो पेपर असतो आणि ऑब्जेक्टिव्ह असतो. ऑब्जेक्टिव्ह एक 100 मार्काचा पेपर असतो. मराठीचा एक ऑब्जेक्टिव्ह पेपर आणि इंग्लिशचा एक ऑब्जेक्टिव्ह पेपर आहे. ठीक आहे. इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे. 50-50 असे 100 मार्काचं मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह आणि मराठी इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह तुम्हाला ते दिलेलं असतं. त्यानंतर पेपर 1 जो आहे, पेपर 1 मध्ये तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात त्याचा साधारण तुम्हाला डिटेल एक 10-12 पेजेसचा एक डिटेल सिलेबस आहे एमपीएससी साठी. त्याच्या पीडीएफ नंतर शेअर केल्या जातील. पण एक जनरल आढावा जरी घ्यायचा म्हटलं तरी पेपर 1 मध्ये तुम्हाला इतिहास असतो. इतिहास म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की ब्रिटिश सत्तेच्या स्थापनापासून पुढे स्वातंत्र्यापर्यंत किंवा स्वातंत्र्यानंतरचा काही कालावधी, हा इतिहासामध्ये मुख्यच्या परीक्षेला विचारला जातो. ब्रिटिश सत्तेची स्थापना, आधुनिक भारताचा इतिहास, प्रबोधन काळ असेल, नंतर मग वसाहतकालीन अर्थव्यवस्था असेल, राष्ट्रवादाचा उदय आणि त्याचा विकास, मग गांधी युग मध्ये क्रांतिकारी चळवळ. ठीक आहे. हा सगळा जो प्रशासकीय प्रवास आहे, स्वातंत्र्याची जी स्ट्रगल आहे किंवा तो सगळा तिथे विचारला जातो. स्वातंत्र्योत्तर भारत, महाराष्ट्राचे समाज सुधारक. मी पेपर 1 जो हा 150 गुणांचा जो आहे, 150 मार्काला, या प्रत्येक पेपरला तुम्हाला 2 तास असतात. पेपर 1, 2, 3, 4 तुम्हाला पदवी दर्जाचे प्रश्न इथे विचारले जातात. पेपर 1 चा सिलेबस मी आता सांगितला. पेपर 2 मध्ये तुम्हाला भारतीय संविधान डिटेलमध्ये अभ्यासायचं असतं. भारतीय संविधानातलं, त्यानंतर भारतीय संघराज्य व्यवस्था, भारतीय राजकीय व्यवस्था, सांघिक कार्यकारी मंडळ, सांघिक विधिमंडळ, न्यायमंडळ, भारतीय प्रशासनाचा उगम, राज्य प्रशासन, त्याच्यातही महाराष्ट्राचा विशेष संदर्भ आहे. ग्रामीण आणि नागरिक शासन प्रशासन म्हणजे पंचायत राज आहे, जिल्हा प्रशासन आहे, पक्ष हितसंबंधी गट आहेत, निवडणूक प्रक्रिया आहे, प्रसार माध्यमे आहेत, शिक्षण पद्धती,
प्रशासकीय कायदा, जमीन महसूल संहिता जो 66चा आहे आणि काही कायदे असतात म्हणजे पर्यावरण संरक्षणचा असेल, बालकांचा असेल, माहिती अधिकार असेल, माहिती तंत्रज्ञान अधिनियम जो 2000चा आहे, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम आहे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, पालक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या देखभालाचा कायदा आहे, नागरी हक्क संरक्षण अधिनियम आहे, समाज कल्याण व सामाजिक विधिविधान, वित्तीय प्रशासनाचा काही भाग आहे, कृषी प्रशासन, ग्रामीण अर्थव्यवस्था हा घटक आहे पेपर 2 मध्ये. ओके. सार्वजनिक सेवा आहे, घटनात्मक वैधानिक संस्था, लोक प्रशासनातील संकल्पना असतील किंवा सार्वजनिक धोरण असे काही घटक इथे पेपर 2 मध्ये विचारले जातात. मी एक जनरल त्याचे हाय पॉइंट्स, मेन जे पॉइंट्स आहेत ते सांगतोय. डिटेल सिलेबस जेव्हा तुम्ही कराल तेव्हा राज्यसेवा मुख्यचा अभ्यास केल्यावर एमपीसीच्या दुसऱ्या कुठल्या म्हणजे जास्त राज्यसेवेचा मुख्यचा अभ्यास सर्वात जास्त आहे. राज्यसेवा मुख्य एक खूप मोठा छत्री आहे, अम्ब्रेला आहे की त्याच्या अंडर तुम्हाला बाकी सगळ्या परीक्षांचा अभ्यास होतो. आता पेपर 3 मध्ये जे 150 गुणाला जो पेपर आहे 2 तासासाठी ऑब्जेक्टिव्ह असणारे, पदवी दर्जा असणारे. पेपर 2 हा जो थोडासा वेगळा आहे, पण त्याचे काही पॉइंट्स प्रिलिमला होतात. म्हणजे बऱ्याचदा मुख्यमध्ये पूर्वचा अभ्यास बऱ्याचदा होतो. पूर्वला काही थोडेच असे एक्स्ट्रा भाग आहेत की जे मुख्यला नाहीयेत आणि मुख्यला एक्सटेन्सिव्ह असल्याने नावातच मुख्य आहे. त्याच्यामुळे ती मेन एक्झाम आहे. तर त्या मेन एक्झाम मध्ये पेपर 3 मध्ये तुम्हाला अभ्यास करताना मानव संसाधन विभाग अभ्यासायचा आहे. एचआरडी आपण त्याला म्हणतो. एचआरडी ह्युमन राईट्स अँड ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. हा पेपरही 2 तासाचा 150 मार्काला ऑब्जेक्टिव्ह पदवी दर्जा. याच्यात तुम्हाला शिक्षणासंबंधी काही अभ्यास आहे, व्यावसायिक शिक्षण आहे, आरोग्य आहे, ग्रामीण विकास आहे, मानवी हक्कासंबंधी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्र जे आहे UHDR 48चं, बालविकास आहे, महिला विकास, युवकांचा विकास, आदिवासी विकास, सामाजिक दृष्ट्या वंचित वर्गाचा विकास, वयोवृद्ध लोकांचे कल्याण, कामगार कल्याण, विकलांग व्यक्तीचे कल्याण असेल, त्यानंतर लोकांचे पुनर्वसन असेल, आंतरराष्ट्रीय काही प्रादेशिक संघटनांचाही अभ्यास करायचा, ग्राहक संरक्षण अधिनियम, मूलनीती तत्वे प्रमाणक असा एक फिक्स दिलेला अभ्यासक्रम आहे. त्याच्या बाहेर प्रश्न येत नाहीत. जे प्रश्न येतात ते करंटच्या रिलेटेड. पेपर 4 मध्ये जो 150 गुण आहेत तिथेही तुम्हाला अर्थव्यवस्था, नियोजन, विकास, विषयक अर्थशास्त्र, कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान या घटकाचा अभ्यास करायचा आहे. याच्यात तुम्हाला समग्रलक्षी अर्थशास्त्र, वृद्धी, विकास, सार्वजनिक वित्त, मुद्रा, पैसा, आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय भांडवल, त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करायचा आहे, आढावा, भारतीय शेती, ग्रामीण विकास, सहकार, मौद्रिक आणि वित्तीय क्षेत्र, सार्वजनिक वित्त. जेव्हा मुख्य परीक्षा तुम्हाला या 600 मार्काची पेपर 4 राईट आणि 200 मार्काचे लँग्वेज, 800 मार्काची मुख्य परीक्षा जेव्हा तुम्ही क्वालिफाय होता तेव्हा तुम्ही मुलाखतीला जाता. मुलाखतीला फक्त 100 मार्क आहेत. तुमचं फायनल जी मेरिट लागणार आहे, तुम्हाला जी फायनल पोस्ट मिळणार आहे ती मुख्य आणि मुलाखतीच्या मार्कांवर मिळणार आहे. मुख्य आणि मुलाखतीमध्ये तुम्हाला मिळालेले मार्क आणि तुमची कॅटेगरी आणि उपलब्ध जागा, म्हणजे जेवढ्या जागा राज्यसेवेला भरायच्यात तेवढ्या राज्यसेवा परीक्षेसाठी भरायच्यात तेवढ्या जागा, तुमची कॅटेगरी आणि तुम्हाला मुख्य आणि मुलाखतला मिळालेले मार्क, या 3 गोष्टींच्या आधारे तुम्हाला फायनल पोस्ट मिळते. मुलाखतीमध्ये जेव्हा तुम्ही पूर्व मुख्य पास करून जाता याचा अर्थ आहे की तुमच्याकडे ज्ञान भरपूर आहे. तुम्ही जेव्हा मुख्य क्वालिफाय होता याचाच अर्थ असा होतो की तुम्ही ऑफिसर बनण्याच्या पात्रतेचे झालेले आहात. मुलाखतीला तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड तपासला जातो. तुमची
आजूबाजूच्या घडामोडींबाबतची समज तपासली जाते. मुलाखतीला तुमच्याकडे असलेलं वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान तपासलं जातं. मुलाखतीला तुमचा हजरजबाबीपणा तपासला जातो आणि यातून तुम्हाला फायनल पोस्ट मिळते. परीक्षा ही परीक्षा पद्धती, एमपीएससीची परीक्षा पद्धती समजून उमजून घेतली आणि त्यानुसार दररोज ठराविक वेळ देऊन पेपरचा सराव करून प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस करून एक प्रॉपर पद्धतीने योग्य मार्गदर्शनाखाली जर अभ्यास केला तर कमी कालावधीत परीक्षा आपण पास होऊ शकतो. अनेक कमी वयात सिलेक्ट झालेले अनेक उदाहरणं सध्या आपल्या समोर दिसतात. येत्या दिवसात मागच्या काही वर्षात हे प्रमाण वाढलेलं आहे की कमी वयात सिलेक्शन. पूर्वीचा वेळ अशी होती की तिथं सिलेक्शनचे वय वाढत होतं, वय जास्त होतं. आता कमी वयात जास्त सिलेक्शनचं प्रमाण वाढलंय कारण की मार्गदर्शन तसं अवेलेबल आहे आणि कॅन्डिडेटचं जे डेडिकेशन आहे ते इथं खूप महत्वाचं आहे. कॅन्डिडेटकडे जे उपजत गुण किंवा त्याने इम्प्रूव्ह केलेले गुण इथं जास्त महत्वाचे ठरतात. त्यानंतर आपण पुढे जाताना ग्रुप बी जो आहे म्हणजे एमपीएससी मधून या काही पॉप्युलर एक्झाम आहेत. राज्यसेवेची परीक्षा एक जी क्लास 1 क्लास 2 साठी असते. दुसरी ग्रुप बी ची परीक्षा जिला संयुक्त पूर्व परीक्षा किंवा पीएसआय एसटीआय एओसो ची परीक्षा असं म्हटलं जातं. ही परीक्षा फक्त या 3 पदांसाठी घेतली जाते. एकतर पीएसआय होण्यासाठी, एकतर सहाय्यक कक्षीय अधिकारी जे मंत्रालयात असतात, राज्य कर निरीक्षक सेल्स टॅक्स, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर, ठीक आहे, त्याचं पूर्वी नाव सेल्स होतं. तर या 3 पदासाठी ही फक्त परीक्षा घेतली जाते. ही संयुक्त गट ब परीक्षा म्हणून पॉप्युलर आहे. सगळेच डिग्री होल्डर याच्यासाठी एलिजिबल असतात. या परीक्षांचे 2 टप्पे आहेत मुख्यतः. पोलीस उपनिरीक्षकाला 1 टप्पा वाढतो. शारीरिक चाचणीचा तो टप्पा वाढतो. आता याच्या पूर्व परीक्षेमध्ये नेमकं आपल्याला काय अभ्यासायचंय? कंबाईन जी आहे परीक्षा त्याच्या पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला या परीक्षेला नॉन गॅझेटेड परीक्षा म्हणतात, अराजपत्रित. ओके, याची पूर्व एकच होते, परंतु तुमच्या पूर्वच्या मार्कानुसार तुम्हाला ह्या 3 वेगवेगळ्या परीक्षा देता येतात. तुम्हाला याचा फॉर्म भरताना सुरुवातीला विचारलं जातं की तुम्ही कोणत्या कोणत्या पदाला अर्ज करणार आहात. पीएसआय ला फक्त करणार आहात, एएसओ ला करणार आहात की एसटीआय ला करणार आहात किंवा तिन्ही करणार आहात किंवा दोन्ही करणार आहात किंवा तिन्हींपैकी एकालाच करणार आहात. तर त्यानुसार तुम्हाला पूर्वला 3 वेगवेगळे कट ऑफ लावले जातात. पीएसआय साठी वेगळा कट ऑफ असतो, एएसओ साठी वेगळा कट ऑफ असतो आणि एसटीआय साठी वेगळा कट ऑफ असतो. तुम्ही ज्या ज्या परीक्षेला अर्ज केलाय त्या त्या परीक्षेच्या तुम्हाला मुख्य द्यावे लागतात. पूर्व एकच आहे म्हणून हिचं नाव संयुक्त पूर्व परीक्षा आहे, ठीक आहे. आणि मुख्यला 3 वेगवेगळ्या परीक्षा आहेत. समजा पीएसआय व्हायचं असेल तर पीएसआय ची मुख्य द्यावी लागेल. त्याच्यात तुम्हाला लॉचे प्रश्न जास्त असतील. एएसओ मंत्रालय मध्ये जे असतात सहाय्यक कक्ष अधिकारी त्याची एक वेगळी परीक्षा असेल आणि राज्य कर निरीक्षकची वेगळी परीक्षा असेल. तुम्ही ऍट अ टाइम तिन्ही परीक्षा देऊ शकता किंवा तुम्हाला जे ठरवलंय ते तुम्ही देऊ शकता. अगेन संयुक्त गट ब परीक्षेला 6 अटेम्प्ट आहेत, ठीक आहे. म्हणजे पूर्वला गेल्यावर तुमचा काउंट होणार अटेम्प्ट, ठीक आहे. असं तुम्ही 6च वेळा ही परीक्षा, ओपन कॅटेगरी असेल तर 6च वेळा देऊ शकता. बाकीच्या कॅटेगरीला अटेम्प्ट वेगळे आहे. आता पूर्व परीक्षेमध्ये 100 गुणांना एक पेपर असतो आणि विशेष म्हणजे याला 1च तास असतो. सगळे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात. त्यांनी जो सिलेबस मध्ये म्हटलेला आहे की पदवी दर्जाचे प्रश्न असणार आहेत, 100 गुण असणार आहेत आणि 100 प्रश्न असणार आहेत. परीक्षेचा कालावधी 1 तास असणार आहे. तुम्हाला अगेन मराठी आणि इंग्लिश मध्ये प्रश्न दिलेले असणार आहेत. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असणार आहेत. पदवीचा दर्जा आहे. ओके, सामान्य क्षमता चाचणी असं या विषयाचं नाव आहे. याच्यात जवळजवळ तुम्हाला काय कव्हर होतंय? चालू घडामोडी जागतिक आणि भारताच्या,
नागरिक शास्त्र म्हणजे राज्य व्यवस्था, भारतीय घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन, ग्राम व्यवस्थापन. ठीक आहे, म्हणजे पंचायत राज आणि राज्य घटनेचा प्राथमिक अभ्यास इथं अपेक्षित आहे. त्यानंतर इतिहास, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास इथे विचारला जातोय. महाराष्ट्राचा इतिहास इथं अभ्यासायचा आहे. त्यानंतर भूगोलामध्ये आपल्याला पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, असं भूगोलाच्या बाबतीत काही प्रश्न आहेत. अर्थव्यवस्था, जसं मी म्हटलं की राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, परत मुद्रा, राजकोषीय नीती, असे सगळे इकॉनॉमीच्या रिलेटेड प्रश्न असणार आहेत पूर्व पेपरला. ओके. सामान्य विज्ञानाला तुमचं फिजिक्स, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र असं इथं विचारलं जाणार आहे. त्यानंतर बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित विचारलं जातं. उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी हे प्रश्न असतात. म्हणजे वेळ दिल्यावर सगळ्यांनाच गणित सोडवता येतात, पण कमी वेळेत गणित लवकर सोडवणं ऑब्जेक्टिव्ह, ते खरं टास्क असतं. ठीक आहे, म्हणजे जसा राज्यसेवेला सीसॅटचा पेपर असतो, तसं या कंबाईनला म्हणजे ग्रुप बीच्या या परीक्षेला सीसॅटचा वेगळा पेपर नसतो. एकच पेपर असतो 100%. त्याच्यातच जीएसचे म्हणजे सामान्य जनरल स्टडीजचे, सामान्य अध्ययनचे पेपर आणि गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न, म्हणजे पॅसेज इथे नाहीयेत. लक्षात येते, हा 100 गुण 100 प्रश्न. याच्यात तुम्ही जेव्हा 40% 50% मार्क मिळवता, म्हणजे 100 पैकी साधारणतः 40च्या वरती किंवा 50च्या वरती, जर जागा कमी असतील तर तो कट ऑफ वाढतो 60च्या वरती किंवा 55च्या वरती, असा STI-ASOचा कट ऑफ लागतो. त्या वर्षीच्या जागा, त्या वर्षी मिळवलेले मार्क, विद्यार्थ्यांनी मिळवलेले हायेस्ट मार्क आणि कॅटेगरी, याच्या आधारावर हे मेरिट लिस्ट ठरते. हे जेव्हा तुम्हाला तेवढे मार्क मिळतात तेव्हा मुख्य परीक्षेला जाता. मुख्य परीक्षेला तुम्हाला एक कॉमन पेपर आहे. मुख्य परीक्षेला या तिन्ही पदांसाठी एक कॉमन पेपर आहे, तो मराठी आणि इंग्रजीचा. ठीक आहे, 100 प्रश्नांचा तो पेपर असेल. त्याच्यात 50 गुण मराठी, 50 प्रश्न मराठीवर आणि इंग्लिशमध्ये 30 प्रश्न असणार आहेत. त्याचा दर्जा मराठीसाठी 12वीचा आणि इंग्रजीसाठी पदवीचा असणार आहे. ओके. 1 तासाचा कालावधी आहे. त्याच्यात तुम्हाला सामान्य ज्ञान पण विचारलं जाणार आहे. सामान्य ज्ञान 20 प्रश्न असणार आहेत. हा एक कॉमन पेपर आहे. इथं जसं म्हटलंय की संयुक्त पेपर 1, संयुक्त पेपर 1, संयुक्त पेपर 1 म्हटल्यावर हा पेपर तिन्ही पदांसाठी एकच द्यायचा आहे आणि तिन्ही पदानुसारचे वेगवेगळे द्यायचे. म्हणजे मुख्यला साधारणतः तुम्हाला दोन पेपर द्यायचे, एक लँग्वेज वाला आणि एक त्या स्पेशल स्टडी मधला. ओके. आता हे मराठी इंग्लिश जे आहे, जसं मी म्हटलं की मराठी 12वी दर्जाचं आणि इंग्रजी पदवी दर्जाचं विचारलं जाणार आहे. मराठीमध्ये सरळतः काय विचारलं जातं, शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार असं, आणि इतर जे ग्रामर आहे, व्याकरण, ते विचारलं जातं. काही उतारे दिलेले असतात. इंग्रजीमध्ये पण तसंच वॉकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज, इडियम्स, फ्रेजेस, मीनिंग आणि पॅसेज कॉम्प्रेन्शन, एरर्स, असे काही प्रश्न विचारले जातात. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, एसे वगैरे इथं लिहिणं नाहीये, जसं जे राज्यसेवा मुख्याला होतं. त्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये पदवी दर्जा आहे, त्याच्यात चालू घडामोडीचे काही प्रश्न आहेत मुख्यला. परत संगणक, माहिती तंत्रज्ञान आणि माहितीच्या अधिकारावर काही प्रश्न आहेत. म्हणजे असे 20 प्रश्न आहेत. ठीक आहे, मुख्यचा तुमचे मार्क तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट मध्ये असणार आहे. पूर्वचे मार्क ग्राह्य धरले जाणार नाही. मुख्य पेपर 2 ला जेव्हा तुम्ही समजा PSI साठी अप्लाय केलेलं आहे, तर मग PSI ला जाताना PSI चे एक वेगळे मार्क आहेत. ओके.
STI साठी जो वेगळा अभ्यास करावा लागतो, STI साठी जो अभ्यास आहे त्याच्यात तुम्हाला इकॉनॉमीवर जास्त फोकस असतो. आर्थिक सुधारणा, कायदे, आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ, सार्वजनिक वित्त व्यवस्था. बाकी भूगोल, इतिहास, राज्यघटना वगैरे कॉमन असतात. तुम्ही जेव्हा PSI ला जाता तेव्हा तुम्हाला काही कायद्यांचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे IPC, इंडियन पिनल कोड, भारतीय दंड संहिता असेल 60ची, महाराष्ट्र पोलीस ऍक्ट असेल, त्यानंतर फौजदारी प्रक्रिया ऍक्ट असेल, इंडियन एव्हिडन्स पुरावा ऍक्ट असेल, आणि याच्यासोबत तुम्हाला काही ह्युमन राईट्सचे काही प्रश्न असतात. भूगोल, इतिहास, राज्यघटना इथेही असतं. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला हे स्पेसिफिक सगळं द्यावं लागतं. स्पेसिफिक द्यावं लागतं आणि याच्या आधारे तुम्हाला पुढे फायनल मेरिट मिळते. फायनल मेरिटच्या आधारे तुम्हाला पोस्ट मिळते. PSIच्या बाबतीत तुम्हाला शारीरिक चाचणी असते. शारीरिक चाचणीमध्ये तुम्हाला काही इव्हेंट्स असतात किंवा रनिंग. तुम्हाला आता नवीन बदलानुसार 60 म्हणजे 60% क्वालिफाईंग आहे. ते जास्त आता अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी किंवा फिजिकल फिजिकलला कमी महत्व झालेलं आहे आणि लेखीचं महत्व वाढलेलं आहे. ठीक आहे. तर हे बदल असे होत राहतात. आपण त्या बदलाला अडॅप्ट होऊन सिलेक्ट होण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. हे जे मुख्य पेपर आहेत ते आधी 100 मार्क, परंतु आता त्याचे मार्क गेल्याच वर्षी 2 वर्षापूर्वी 200 मार्क केलेले आहेत 19 मध्ये. याच्या आधारे तुम्हाला ग्रुप बी मधून पोस्ट मिळणार आहे. MPSCचा बहुतांश वर्ग म्हणजे या परीक्षेचा तयारी करतो. या परीक्षेला जागा त्या प्रमाणात आता भरपूर जागा येणार आहेत, कारण की तुम्हाला जवळजवळ 20ची ऍड पेंडिंग आहे, त्याची परीक्षा बाकी आहे, 21ची ऍड आहे, 22ची ऍड आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे या परीक्षांच्या आता सध्या जागा जास्त येण्याच्या अपेक्षा आहेत. त्यानंतर इथून पुढे समजा बघितलं आपण तर ज्या इतर परीक्षा आहेत त्या परीक्षा समजून घेताना गट ब नंतर गट क परीक्षा आहे. गट क मध्ये टॅक्स इन्स्पेक्टर, कर सहाय्यक, सॉरी, टॅक्स असिस्टंट, कर सहाय्यक आणि एक्साइज इन्स्पेक्टर आणि मंत्रालय क्लर्क अशी 3 पदांसाठी एक संयुक्त गट क ची परीक्षा घेतली जाते. त्या परीक्षेमध्ये तुम्हाला टॅक्स असिस्टंट आणि मंत्रालय क्लर्क यासाठी सर्टिफिकेट, टायपिंगचं जे सर्टिफिकेट आहे ते असणं आवश्यक असतं. त्याच्यात पूर्व आणि मुख्य अशी स्टेजेस असतात, त्याही सोप्या परीक्षा असतात, म्हणजे सोप्या दर्जाचे प्रश्न असतात. डिफिकल्टी लेवल थोडीशी कमी असते गट क ला असल्यामुळे. त्यानंतर सुरुवातीला जसं आपण त्याचे पॅटर्न्स बघितले, पूर्व आणि मुख्य आणि स्वतंत्र परीक्षा मुख्यसाठी, जसं ग्रुप बी ला बघितलं. आता ग्रुप बी करणारे बरेचसे कॅन्डिडेट राज्यसेवेची परीक्षा पण देतात आणि गट क ची परीक्षा देतात. राज्यसेवा परीक्षा देणारे कॅन्डिडेट गट ब आणि क ही देतात. बऱ्याच सिलेक्शन लिस्ट मध्ये तुम्ही गव्हर्नमेंट मध्ये जाताना साधारणतः तुम्ही डायरेक्ट क्लास 1च्या पोस्टवर जाऊ शकता किंवा अभ्यास आहे म्हणून ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप बी, ग्रुप ए असंही करत जाऊ शकता. अल्टिमेट काय आहे की कमीत कमी वेळेत आपल्याला ती सरकारी नोकरी मिळवणं आपलं ध्येय असलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला जो मी मगाशी फंडा सांगितला की प्रिव्हियस इयर क्वेश्चन, सिलेबस आणि बुक लिस्ट हे फिक्स, त्याच्यावर दररोज डेली काम करत राहणं आवश्यक आहे. इतर ज्या एक साधारणतः थोडक्यात जर आपण आढावा घ्यायचा म्हटला तर वनसेवेची जी परीक्षा आहे, रेंज फॉरेस्ट ऑफिसर असं म्हणतात, विज्ञान बॅकग्राऊंड असणाऱ्यांना ती एलिजिबल आहे.
त्याच्यात तुम्हाला कृषीचा काही घटक किंवा विज्ञानाच्या रिलेटेड काही सिलेबस दिलेला आहे. त्याचा एक ठराविक स्ट्रक्चर आहे. त्याला मुलाखत आहे. तर ती एक परीक्षा आहे. तिला पूर्वला मराठी, इंग्रजी, चालू घडामोडी आणि गणित बुद्धिमत्ता या अशा स्वरूपाचे पूर्वला प्रश्न असतात आणि त्याची मुख्य परीक्षा आणि मुलाखत असते. रेंज फॉरेस्ट अधिकारी, रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणजे वन अधिकारी जे असतात ते त्या परीक्षेतून निवडले जातात. एमपीएससी ही उपलब्ध जागांनुसार दरवर्षी जाहिरात काढते. त्यानंतर चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर, ठीक आहे. महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी. महिला बालकल्याण विभागामध्ये महिला आणि बाल च्या रिलेटेड वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी ही एक सरळ सेवा प्रकारची परीक्षा असते. काही परीक्षा ह्या स्पर्धात्मक परीक्षा असतात. म्हणजे तुम्हाला डिग्रीच्या आधारावर तुमच्यात ती कॉम्पिटिशनच्या आधारे ती घेतली जाते आणि काही परीक्षा ज्या आहे की अचानक वॅकन्सीज निघाल्या आणि सरळ सेवा घेतली, डायरेक्ट रिक्रुटमेंट परीक्षा दिली आणि सिलेक्शन दिलं. तर काही परीक्षा ह्या सरळ सेवा असतात. त्यानंतर इंजिनिअरिंगच्या काही परीक्षा आहेत. जेईई जे असतात, ज्युनियर इंजिनिअर्स, डिप्लोमा होल्डर्ससाठी काही परीक्षा असतात, डिग्रीसाठी काही परीक्षा असतात. तर त्यांना त्या डिग्रीचा म्हणजे मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल, सिव्हिल असेल, तर त्या इंजिनिअरिंगचा अभ्यास त्या अभ्यास परीक्षांमध्ये विचारला जातो. बाकी जनरल स्टडीजचं काही काही प्रमाणात तिथं विचारलं जातं. आता जसं मी म्हटलं, की जसं-जसं गरज पडेल तसं-तसं जागा काढते. मागच्या वर्षी पशुधन खात्याची जागा काढली होती. ठीक आहे. व्हेटरनरी डॉक्टर्ससाठी आणि त्यांच्यातली स्पेशल नॉलेज असलेली लोकं किंवा आता फूड सेफ्टीवर, फूड सिक्युरिटी ऑफिसरवर काही जागा येणार आहेत किंवा असंही प्रस्तावित आहे, की नोंदणी आणि मुद्रांक शुल्काच्या जागा एमपीएससी कडून भरल्या जाव्यात. बऱ्याचदा एमपीएससीला एक ट्रान्सपरंट आयोग मानलं जातं. म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या बाबत जर विचार केला बाकीच्या पोर्टलच्या पेक्षा. त्यामुळे एमपीएससी कडून त्यांच्या प्रमाणात ज्या प्रशासकीय शक्यतेनुसार ते वेगवेगळे डिसिजन घेत असतात, बदलत असतात. काही ठिकाणी आपल्याला वाटतं की ते खूप स्लो आहे. परंतु त्यांच्या सिच्युएशन आयोगाच्या ज्या आहेत, त्या समजून घेऊन आपल्याला त्यांच्या निर्णयानुसार कारण की आरक्षणाचे नियम सतत बदलत राहतात. त्यानुसार त्या परीक्षांच्या आपल्याला अ, संयम असणं खूप जास्त आवश्यक पडतं इकडे. तुमची मेहनत आणि तुमचा संयम. फक्त संयमपेक्षा तुमच्या अभ्यासातलं सातत्य जास्त मॅटर करतं. तुमचा सिलेबस किती तोंडपाठ आहे. पुस्तकं किती व्यवस्थित वाचलेली आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन किती व्यवस्थित अॅनलाईज केलं आहे. चालू घडामोडीचा अभ्यास किती व्यवस्थित केला आहे. प्रश्न सराव किती केलेला आहे. याच्या आधारेच इकडे सगळ्या गोष्टी ठरतात. अभ्यास करा आणि पास व्हा हा एकच पण आहे. तुम्ही बाकीच्या कोणत्याही वातावरणात अडकलात तर अभ्यास होणं सिलेक्ट होणं शक्य नाही आहे. पुस्तक सूचीच्या बाबत जर बोलायचं म्हटलं, तर नवीन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याने स्टेट बोर्ड पासून म्हणजे राज्य शासनाची क्रमिक पुस्तके 6वी ते 12वी ची पुस्तके वाचून अभ्यास सुरुवात केला पाहिजे. एमपीसीच्या अभ्यासाची सुरुवात करताना सुरुवातीला सिलेबस आपल्याकडे पाहिजे. सिलेबस तोंडपाठ केला पाहिजे. प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं एखादं बुक असतं. कंपाईल केलेले प्रश्न सगळं. ते पुस्तक असलं पाहिजे प्रश्नसंचाचं आणि सिलेबस हे दररोज आपल्या सोबत पाहिजे. सुरुवातीचे पहिले 1-2 महिने ते आपल्याला तोंडपाठ होईपर्यंत आपण ते सतत चाळत राहिलं पाहिजे, वाचलं पाहिजे. आणि बाकी पुस्तक सूचीची जी अभ्यास आहे, तो राज्य शासनाचे क्रमिक पुस्तकं 6वी ते 12वी भाषा विषय सोडून सगळे. म्हणजे इतिहास असेल, भूगोल असेल, अर्थव्यवस्था असेल, विज्ञान असेल, राज्यव्यवस्था असेल, ही सगळी पुस्तकं तोंडपाठ करणं गरजेचं आहे. आपल्याला असं वाटतं, की सर आम्ही डिग्रीला आलोय आणि आता आम्हाला परत शाळेतली पुस्तकं वाचायला सांगता. परंतु या परीक्षांची जी आवश्यकता आहे ती प्रशासकीय म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल्स आहेत. इथं तुम्हाला प्रत्येक गोष्टीतलं थोडं-थोडं बेसिक अंडरस्टँडिंग इथं तुम्हाला रॉकेट सायन्सचा अभ्यास करायचा नाहीये. बेसिक अभ्यास आहे. जो शाळेतला जो अभ्यास आहे ना, तोच इथं करायचा आहे आणि शाळेची जी पुस्तकं आहेत, जी शासनाची जी पुस्तकं आहेत, त्याच्यातून डायरेक्ट प्रश्न आपल्याला दिसतात. डायरेक्ट आलेले प्रश्न पत्रिकेमध्ये दिसतात. त्याच्यामुळेच म्हटलं, की प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं एनालिसिस करणं खूप महत्त्वाचं आहे.
कोणता प्रश्न का विचारलाय, कुठून विचारलाय, कसा विचारलाय, किती डिफिकल्ट आहे, कोणत्या प्रकारे विचारलाय, फॅक्ट ओरिएंटेड विचारलाय की अनालिटिकल विचारलाय. तर मग अभ्यासाची सुरुवात करताना स्टेट बोर्ड वाचून सुरुवात केली पाहिजे. स्टेट बोर्ड जेव्हा आपण वाचतो तेव्हा विषयानुसार जरी वाचले तरी चालतात. सोबत आपल्याकडे सिलेबस सोबत पाहिजे. त्याचं अनालिसिस करत करत तो वाचला पाहिजे, तरच तो अभ्यास संपणार आहे. नाहीतर हा अभ्यास कधीच संपणार नाही. ठीक आहे. त्या अभ्यासाला एक शार्प धार आली पाहिजे, टोक आली पाहिजे, शार्प माइंडेड अभ्यास झाला पाहिजे. ठीक आहे. नुसतंच दररोज पुस्तकं पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचतोय, त्याने ते पुस्तक सांगितलं ते पण आणलं, याने सांगितलं ते पण आणलं, या सरांकडून एक बुक लिस्ट घेतली, त्या सरांकडून बुक लिस्ट घेतली आणि ऍक्च्युअल मध्ये काहीच केलं नाही, असं व्हायला नकोय. तर ठराविक बुक लिस्ट पाहिजे. कमी पुस्तक जास्त वेळा रिव्हिजन केली, जास्त वेळा रिडिंग केली तर मार्क येतात. अल्टिमेट तुम्हाला ती कन्सेप्ट चांगली माहिती पाहिजे की भारतीय लोकसंख्या अशी आहे, लिंग गुणोत्तर असा आहे, किंवा राष्ट्रपतीची निवड अशी होते, राज्य विधिमंडळाचं कामकाज असं चालतं, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश असे निवडले जातात, किंवा कंटॅमिनेट डिसीज हे आहेत, लिटमस टेस्ट असा आहे, आम्लारी अल्कली याच्यातला फरक असा आहे, बेन्झिनची रिंग अशी फॉर्म होते, कार्बन बरोबर एवढे हायड्रोजन येतात. हा पूर्ण जनरल स्टडीचा जो सिलेबस मी आज सांगितला सुरुवातीला, त्याच्यातला कन्सेप्ट माहिती असणं आणि त्याच्यावर आलेले प्रश्न सोडवता येणं म्हणजे तुमचा अभ्यास आहे. ठीक आहे. कन्सेप्ट समजून घेणं, पहिल्या सुरुवातीच्या फेजवर आपण थोडंसं ज्ञानार्थी राहिलं पाहिजे आणि नंतर परीक्षार्थी होता आले पाहिजे की मला पोस्ट कशी मिळेल. आपण इथं पीएचडी करायला किंवा एखादा प्रोफेसर व्हायला नाही आलो. आपल्याला एक गव्हर्नमेंटची नोकरी पाहिजे. गव्हर्नमेंटच्या नोकरीसाठी एक ठराविक अभ्यासक्रम दिलेला आहे, ठराविक प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत, त्या वाचायच्या, ठराविक सिलेबस दिलेला आहे, त्याच्या आधारे अभ्यास करून आपल्याला त्याच्यात सिलेक्ट व्हायचंय. त्याच्यामुळे 20 पुस्तकं 2 वेळा वाचण्यापेक्षा 2 पुस्तकं 20 वेळा वाचा. कमीत कमी पुस्तकावर सगळ्यांकडे तुम्ही वाचताय 30 पुस्तकं आहेत, फक्त प्रत्येक जण कसा वाचतोय त्याच्यावर त्याचं सिलेक्शन आहे. असं वेगळी कोणती नवीन पुस्तकं नसतात. आपण जेव्हा आपले पुस्तक आणतो त्याच्यावर विश्वास ठेवा की हा याच्यातला कंटेंट पण एमपीएससी साठी विचारलाच. ठीक आहे. पुस्तकं निवडताना स्टँडर्ड आणि ओरिजिनल निवडायची. जे स्टँडर्ड पब्लिश असेल, ज्याला पॉप्युलर असतील तीच वाचायची. ठीक आहे. ती तुमच्या मार्गदर्शकांकडून किंवा आमच्याकडून तुम्ही क्रॉस चेक करत राहू शकता. तर माझा आता राज्यव्यवस्थेचा अभ्यास झालाय, आता मी अर्थव्यवस्थेचा वाचतो, अर्थव्यवस्था वाचताना हे पुस्तकं वाचतो. तर असं ते चेक करत 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 पुढे राहिलं तर ते तुम्ही योग्य ट्रॅकवर आहात हे लक्षात येईल. यानंतर पात्रता जी आहे ते मी सांगितली तुम्हाला डिग्रीच्या याच्यावर. तुम्ही लास्ट इयरला डिग्रीला असताना तुम्ही ह्या परीक्षा देण्यासाठी सुरुवात करू शकता. परंतु ते आता अटेम्प्ट लिमिट आहे. प्रत्येक एक्झाम जी आहे तुम्हाला ती ओपन कॅटेगरीसाठी 6च वेळा देता येईल. त्याच्यामुळे कधी अटेम्प्ट घ्यायचा, किती कमी वेळात काढायची याची प्रत्येकाची स्ट्रॅटेजी ठरलेली पाहिजे. वयोमर्यादेचा नाही आहे. बुक लिस्ट बद्दल पण आपण थोडस बोलूया. सुरुवातीला तुम्हाला प्रत्येकाला कसं असतं की एक फिक्स बुक लिस्ट लागू होत नाही. प्रत्येकाचं आकलन वेगळं असतं. काहींना मराठी वाचायचं असतं, काहींना इंग्लिश वाचायचं असतं, काहींना लँग्वेज समजण्याची जी अडचण असते तर ती वेगळी असते. पुस्तकं एमपीएससीची वाचताना सुरुवातीला समजा तुम्ही सुरुवातीच्या फेजवर आहे तर स्टेट बोर्ड पासून वाचायला सुरुवात करा. सिलेबस आणि प्रश्नसंच ह्या 2 गोष्टी सोबत ठेवूनच अभ्यास करायचा. समजा आज मी लोकसंख्येचा घटक वाचलाय, लोकसंख्येवरचा टॉपिक वाचलाय, तर लोकसंख्येवर कसे प्रश्न विचारलेत ते पाहायचे. आपल्या सिलेबसला कुठे कुठे लोकसंख्या टॉपिक आहे ते पाहायचे. तोच अभ्यास आहे. तुम्ही गोष्टीची पुस्तकं वाचताय तसं जर इथं वाचत राहिला तर ते कधीच सिलेक्शन होणार नाहीये. ठीक आहे. त्यानंतर प्रत्येक विषयासाठी एक ठराविक पुस्तकं आहेत. इतिहास जरा तुम्ही वाचता, इतिहासासाठी वेगवेगळी पुस्तकं आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासासाठी गाठाळ सरांचं पुस्तक आहे. ठीक आहे. किंवा कठारे सरांचं आहे. भारताच्या इतिहासासाठी स्पेक्ट्रम आहे, बिपिनचंद्र आहे. ठीक आहे. असे प्रत्येक विषयासाठी पुस्तकं आहेत. त्याची आपण पर्सनली बुक लिस्ट नंतर देऊया. आता एक जनरल एक डिस्कशन करताना समजा ते लेंदी होईल खूप जास्त.
येणाऱ्या लेक्चर्स मध्ये किंवा आज आपलं एक जनरल आढावा आहे. ठीक आहे. बुक लिस्ट मध्ये काय असतं की प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असतात आणि प्रत्येकाचं आकलन वेगळं असतं. त्याच्यामुळे प्रत्येकाची बुक लिस्ट वेगळी ठरते. एक फाईन बुक लिस्ट नसतेच. ठीक आहे. त्यानंतर आपण येणाऱ्या लेक्चर्स मध्ये म्हणजे समजा आता आपण राज्यसेवा रणांगणाचा एक प्रोग्राम, राज्यसेवा रणांगण नावाचा एक प्रोग्राम लॉन्च केलाय, जो 2 तारखेपासून सुरू होतोय. त्यात आपण डिटेलमध्ये राज्यसेवेच्या परीक्षेसाठी अभ्यास नेमका कसा करायचा आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस कसं करायचंय, मराठी इंग्लिश कसं अभ्यासायचं, असं डिटेलमध्ये एक महिनाभर. जसं युपीएससी बॅटलफील्डचा खूप व्यवस्थित सक्सेसफुल आपला प्रोजेक्ट झालेला आहे. युपीएससी बॅटलफील्डच्या स्टुडंटला तुम्ही विचारू शकता की त्याच्यातून तुम्हाला जे 2 वर्ष जो परीक्षेचा जो अभ्यास करायचा आहे, त्याचा एक छोटा ट्रेलर एका महिन्यात की तुम्ही हा अभ्यास कसा कराल, अभ्यास काय करायचा, कसा करायचा, किती करायचा, या तिन्ही गोष्टीची उत्तरं तुम्हाला या एका महिन्यात मिळतात. एकदा ती क्लॅरिटी आली ना, म्हणजे जसं अब्राहम लिंकन म्हणतात की मला समजा 8 तास दिले आणि मला झाडं कापायला लावली, तर त्याच्यातले मी 3.5 तास माझी कुऱ्हाड शार्प करेल आणि उरलेले 2.5 तासात सगळी झाडं फटाफट तोडून टाकेल. म्हणजे वेल बिगिन इज हाफ डन. तसं समजून घेणं पहिल्यांदा, नो इट वेल बिफोर गेटिंग इन टू इट. ते का म्हटलंय आम्ही, तर त्यासाठीच आहे. बरेच विद्यार्थी काय करतात की समजून उमजून घेत नाहीत आणि अभ्यास करत राहतात. त्याच्यात वेळ वाया जातो, परिश्रम वाया जातात आणि हाती नंतर काही लागत नाही. तर मग अभ्यास करताना सुरुवात खूप चांगली झाली पाहिजे किंवा योग्य डिरेक्शनने झाली पाहिजे. त्याची स्ट्रॅटेजी समजून घेतली पाहिजे. प्रत्येक सिलेक्ट होणारा आणि न सिलेक्ट होणारा याच्यात दोघांकडे सेम पुस्तक असतात, सेम टाइम असतो. परंतु त्याची अभ्यास करायची पद्धत चुकीची असते म्हणून सिलेक्शन होत नाही किंवा पद्धत बरोबर असते म्हणून सिलेक्शन होतं. आपण विचार करतो की खूप सारं मार्गदर्शन आपल्याला YouTubeवर अवेलेबल, पण YouTubeवर डिस्ट्रॅक्शन खूप जास्त आहे. जे YouTubeवर व्हिडिओ टाकले जातात ते त्या ठराविक गोष्टी संबंधितच टाकले जातात. ते तुम्हाला तुमच्या अंडरस्टँडिंग नुसार, तुमच्या स्टेजनुसार गाईडन्स नसतं दिलेलं. ठीक आहे. त्याच्यामुळे डिस्ट्रॅक्शन खूप जास्त असू शकतात. त्याच्यामुळे योग्य गाईडन्स करून, योग्य स्ट्रॅटेजी ठरवून अभ्यास करायला सुरुवात करा. ठीक आहे. आय थिंक मी बरेचसे पॉइंट्स इथं क्लिअर केलेले आहेत. आपल्याला 1.25 तास आपला झालेला आहे. शेवटचे 15 मिनिटं आहे. एमपीएससी बद्दल जनरल बोलायचं म्हटलं एक थोडं, तर पहिली गोष्ट जी मी रिवाइज करतो की सक्सेस केव्हा येईल, जेव्हा तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन, एमसीक्यू आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, सिलेबस आणि बुक लिस्ट या 3 गोष्टींच्या आधारे अभ्यास कराल. क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस, दररोज 50 प्रश्न सोडवणं, 100 प्रश्न सोडवणं, जेवढे प्रश्न सोडवाल तेवढी ती गोष्ट चांगली समजेल. कन्सेप्ट समजून घेण्यावर, संकल्पना समजून घेण्यावर भर द्याल, तेव्हा ती गोष्ट समजेल. चालू घडामोडीशी खूप चांगलं कराल. चालू घडामोडी कनेक्ट करत राहाल बेसिकशी, तर ते जास्त चांगलं समजेल. त्यानंतर कमी पुस्तकांमध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन, याच्यातून तुम्हाला लवकर यश मिळू शकतं. सोबत एक गायडन्स, मार्गदर्शक हवा. ठीक आहे. रॅन्डमली मी याचं थोडं ऐकलं, त्यांचं थोडं ऐकलं असं नकोय. कारण प्रत्येकाची अभ्यासाची पद्धत वेगळी आहे, अभ्यासाचा पॅटर्न वेगळा आहे. ठीक आहे. प्रत्येकाची समज वेगळी आहे. त्यानुसार एक आपल्याला कायम ऑब्झर्व करणारा, आपल्याला समजून घेणारा असा मार्गदर्शक सोबत हवा. आम्ही आमच्या साईडनी तर सोबत आहोतच. तर तुमच्या साईडनी ही दररोजची मेहनत घेणं सुरुवात करा. छोट्या छोट्या गोष्टींवर काम करा. तुमची ग्रास्पिंग स्किल असेल, सिटिंग कॅपॅसिटी असेल, वाचन असेल, इंग्लिश इम्प्रुव्हमेंट असेल, स्वतःच्या ज्या कमजोर बाबी आहेत, समजा मराठी नाही वाचलं बरेच दिवस तर मराठी, भूगोल कंटाळवाणं वाटतं, सायन्स कंटाळवाणं वाटतं, तर त्याला जास्त वेळ द्या. सायन्सला जास्त वेळ देऊन ते जास्त केलं तर ते होतं. इंटरेस्ट असेल तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. ठीक आहे. मीटिंग एंड होईल आता. त्यापूर्वी तुमचे जे डाऊट्स असतील तर ते विचारा. आय होप मी सगळे पॉइंट्स क्लिअर केलेत. काय डाऊट्स असतील तर तर ते आपण बोलूया.
तर एमपीएससी बद्दल डिटेल आपण बुक लिस्ट पाहिली, त्याचा सिलेबस पाहिला आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन किंवा त्याचं पॅटर्न पाहिला. याच्यात खूप डिटेल आहे, अजून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत ज्याच्या तुम्हाला तयारी करताना ज्या ज्या अडचणी येतील ते सोडवण्यासाठी आम्ही आहोतच. तयारी करताना तुमच्या अनेक गोष्टी लक्षात येतील की कशी शार्प मेथडॉलॉजी, कारण 2-3 लाख कॅन्डिडेट समजा इथे अपियर करतायत आणि सिलेक्शन खूप कमी आहे, तर याचाच अर्थ असा की तुम्हाला खूप शार्प अभ्यास करणं गरजेचं आहे आणि ते प्रत्येकाकडून होऊ शकतं. कोणताही न्यूनगंड ठेवण्याची गरज नाहीये की मी ग्रामीण भागात आहे, मी खूप माझ्या इथं मार्गदर्शन नाहीये, आर्थिक परिस्थिती आहे, इंग्लिश येत नाही. पण जर सिलेक्शन लिस्ट बघाल तर असे स्ट्रगल करूनच इम्प्रूव्ह डेल्यूट हे करून यादीमध्ये आलेली बरीच लोक आहेत. त्यामुळे आपल्या कमजोर बाबींवर जर काम केलं तर आपल्याला यश मिळू शकतं. आणि एक ठराविक स्वतःला टाइमलाईन ठेवून अभ्यास करायचा आहे, 1-2 वर्ष 3 वर्ष, आणि आपल्याला चेक करत की आपली प्रगती होत आहे का, तरच अभ्यास कंटिन्यू ठेवायचा आहे किंवा दुसरे ऑप्शन आपण शोधायला सुरुवात करायची आहे. ठीक आहे. जास्त वेळ रमणं किंवा आपल्याला आपल्या अंदाज येणं इथं गरजेचं आहे. ठीक आहे. प्लॅन बी आपला तयार असला पाहिजे. जर समजा गव्हर्नमेंटमध्ये नाही झालं तर आपण काय करणार आहोत, या गोष्टीही आपल्या साईडनी तयार पाहिजेत. कारण की एका सर्टन स्टेज नंतर आपल्याला घरच्या रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या खांद्यावर घ्यायच्या असतात. ओके. हेच होतं आज दिवसभर आजच्यासाठी एमपीएससी बाबत सर्व काही. काय डिटेल असतील तर ते पर्सनली आपण बोलत राहू. येणाऱ्या लेक्चर्समध्ये बँकिंग बद्दल अभ्यास कसा करायचा किंवा इंग्लिश इम्प्रूव्हमेंट आणि रायटिंग स्किल्सवर आपण पुढचे 3 लेक्चर्स होणार आहेत. या नोटवर मी इथे थांबतो. सर्वांना ऑल दी बेस्ट. अभ्यास सुरू करा. काय डाऊट्स असतील तर ते विचारत राहा. डेली इन्व्हॉल्वमेंट आणि इंटरेस्ट गरजेचा आहे, त्यातून ते साध्य होईल. ओके. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू फॉर इन्व्हॉल्वमेंट. आपण थांबूया.